Hi everybody, this is my 18th video lecture. So today we work on the concept that is a static member. This one is a static member. Okay, so static member, because we know a class is consist of data member and member function. ओके बघा, आपण स्टॅटिक मेंबर हा कन्सेप्ट बघणार आहोत. तर आपल्याला हे माहिती आहे की क्लास कशापासून बनलेला असतो, डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन यापासून तो बनलेला असतो. ओके, तर स्टॅटिक मेंबर म्हणजे बघा काय, तर जो आपण डेटा मेंबर म्हणतो. ओके, आतापर्यंत जे आपण बघितले डेटा मेंबर हे रेग्युलर डेटा मेंबर होते. ओके, आता आपण जे बघतोय की जर आपला एखादा मेंबर स्टॅटिक मेंबर असेल तर ओके, तुम्ही फर्स्ट इयरला असताना ओके तुम्ही पॉईंट बघितला असेल बघा फंक्शनच्या संदर्भानं. व्हेरिएबल जे आहेत ओके, लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल किंवा त्याला एक्सटर्नल आपण म्हणतो, स्टॅटिक व्हेरिएबल आणि रजिस्टर्ड व्हेरिएबल. हा पॉईंट तुम्ही फर्स्ट इयरला असताना अभ्यासला असाल. तुम्ही त्याचा पण संदर्भ घेऊ शकताय तुमच्या फंक्शन ह्या युनिटमध्ये ते होऊन गेले की तर त्याच्यामध्ये स्टॅटिक व्हेरिएबल म्हणून कन्सेप्ट आहे. सेम तसंच इथं आहे. ओके, तर क्लासच्या आतमध्ये डेटा मेंबर असतात आणि मेंबर फंक्शन असतात, बरोबर आहे का. मग डेटा मेंबर, मेंबर फंक्शनमध्ये जे आपण आता पाहणार आहोत, हा स्टॅटिक मेंबर म्हणजे कोणता मेंबर, तर जो डेटा मेंबर आपण बघणार आहोत जो स्टॅटिक आहे. त्याचा परिणाम काय होतो, आपण जे आतापर्यंत बघितले होते ते काय मेंबर स्टॅटिक नव्हते. ओके, जर मेंबर स्टॅटिक असेल तर काय होतं, व्हॉट इज द डिफरन्स, व्हॉट वी गेट अ गुड वन, गुड ॲडव्हान्टेज. Hey, what is the gain behind of that? That is okay, whenever we define any class and we make any member static, then there is no matter how many objects of that class are created, there is only one copy of that static member. काय होतं बघा, जेव्हा तुम्ही स्टॅटिक मेंबर डिक्लेअर करताना, इथे तुमचं एक्झाम्पल आहे, मी एक्झाम्पल सांगेनच तुम्हाला. इथे एक्झाम्पल आहे. ओके, तर इथं जेव्हा तुम्ही इथे दिसतं बघा, आय वॉज स्ट्रीम STD हे सांगितलं आहे. त्याच्या पुढचा पॉईंट मी बोलतो आहे आता. क्लास केला आहे आपण, क्लास कोणता, बॉक्स, ओपनिंग करी ब्रॅकेट, नंतर पब्लिकच्या आतमध्ये इथे दिसतं बघा स्टॅटिक INT ऑब्जेक्ट काउंट. म्हणजे हा ऑब्जेक्ट काउंट हा काय आहे, एक मेंबर आहे कुठला, ज्याला आपण डेटा मेंबर म्हणतो, डेटा मेंबर आहे हा. तर ह्याच्या सुरुवातीला INT दिसतंच तुम्हाला, हा डेटा टाईप आहे. त्याच्या अगोदर स्टॅटिक दिसतं बघा, स्टॅटिक INT ऑब्जेक्ट काउंट. त्यातलं स्टॅटिक दॅट इंडिकेट्स दॅट ऑब्जेक्ट काउंट इज द स्टॅटिक डेटा मेंबर, दॅट इज द स्टॅटिक डेटा मेंबर. मग जर एखादा मेंबर म्हणजे तुम्हाला स्टॅटिक हा कीवर्ड वापरावा लागतो जेव्हा तुम्ही एखादा मेंबर स्टॅटिक करताय तेव्हा. इथं बघा स्टॅटिक हा कीवर्ड तुम्हाला वापरावा लागतो जेव्हा तुम्ही मेंबर काय करताय, एखादा स्टॅटिक करताय तेव्हा. जेव्हा तुम्ही एखादा मेंबर डिक्लेअर करताय क्लासचा मेंबर स्टॅटिक, ओके, तर तुम्ही कितीही ऑब्जेक्ट क्रिएट करा. जसं इथं ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे बघा, इथं मेनमध्ये येतो, मेनमध्ये बॉक्स हा क्लास झाला, बॉक्स 1 इवन बॉक्स 2 हे 2 ऑब्जेक्ट आहेत. अशी कितीही ऑब्जेक्ट क्रिएट करा, त्या सगळ्यांसाठी हा जो स्टॅटिक मेंबर आहे हा सगळ्यांसाठी कॉमन असतो, एकच असतो. सगळ्यांसाठी काय असतो, तो एकच असतो, कॉमन असतो, हे लक्षात ठेवा. ओके, तर हेच महत्त्वाचं आहे स्टॅटिक मेंबरच्या बाबतीत, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण जर मेंबर स्टॅटिक नसता, बघा लक्ष द्या, जर मेंबर स्टॅटिक नसता, ओके, म्हणजे इथं हा वर्ड नसता, ओके, इथं हा स्टॅटिक वर्ड नसता, तर बॉक्स 1साठी ऑब्जेक्ट काउंट हा क्रिएट झाला असता. बॉक्स 1 ह्या ऑब्जेक्टसाठी ऑब्जेक्ट काउंट क्रिएट झाला असता. परत बोलतो आहे बघा, इथं जर स्टॅटिक हा वर्ड नसता तर बॉक्स 1 ह्या ऑब्जेक्टसाठी ऑब्जेक्ट काउंट हा एक डेटा मेंबर क्रिएट झाला असता. सेम बॉक्स 2साठी म्हणून परत ऑब्जेक्ट काउंट हा दुसरा डेटा मेंबर तयार झाला असता. म्हणजे सेपरेट 2 ऑब्जेक्ट, बॉक्स 1 बॉक्स 2 या दोघांसाठी सेपरेट ऑब्जेक्ट
काउंट हे 2 वेगवेगळे डेटा मेंबर क्रिएट झाले असते. पण जेव्हा तुम्ही इथं स्टॅटिक वापरताय, तेव्हा बॉक्स 1 आणि बॉक्स 2 या दोघांसाठी म्हणून एकच हा डेटा मेंबर क्रिएट होतो. केव्हा? जेव्हा तुम्ही स्टॅटिक वापरताय तेव्हा कॉमन तयार होतं, लक्षात ठेवा. इवन तुम्ही आणखी एखादा जरी केला असता ऑब्जेक्ट बॉक्स 3 बॉक्स 4 काय पण करा, त्या सगळ्यांसाठी म्हणून एकच कॉमन हा डेटा मेंबर तयार होतो. तो का होतो? एकच कॉमन का तयार होतो? कारण तुम्ही कीवर्ड कुठला वापरला इथं, तो मेंबर काय केला आहे? स्टॅटिक केला आहे. ओके, हा फरक आहे. जर स्टॅटिक नसता तर प्रत्येक ऑब्जेक्टसाठी बॉक्स 1 बॉक्स 2 बॉक्स 3 बॉक्स 4 या सगळ्यांसाठी सेपरेट डेटा मेंबर क्रिएट झाला असता, लक्षात ठेवा. जो स्टॅटिकमध्ये होत नाही, जो कॉमन एकच सगळ्यांमध्ये एकच शेअर केला जातो. So static member is shared by all objects of the class like box 1, box 2. Assume if there is box 3, box 4. Okay. So all static data is initialized to 0 when the object is created. Okay. बघा, जेव्हा हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो बॉक्स 1 हा जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा हा जो ऑब्जेक्ट काउंट हा स्टॅटिक मेंबर आहे हा बाय डिफॉल्ट 0 असाइन होतो. ओके, म्हणजे दुसरं कुठलं तुम्ही व्हॅल्यू दिली नसेल तर तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता, इनिशियलाइज करू शकता. तर ती व्हॅल्यू कुठे इनिशियलाइज केली? इथे दिसते बघा, या ठिकाणी दिसते ती INT बॉक्स ऑब्जेक्ट इज इक्वल टू 0. ओके, इथे ती इनिशियलाइज केलेली आहे व्हॅल्यू 0 ही व्हॅल्यू इनिशियलाइज केलेली आहे. तुम्ही दुसरी व्हॅल्यू पण इथे तुम्ही देऊ शकता 0च्या ठिकाणी आणि पण काय पण व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता. ओके, ते इथे व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, पुढची गोष्ट काय होती बघा, वेन अ व्हेरिएबल ऑर वेन अ डेटा मेंबर दॅट इज वी डिक्लेअर्ड ॲज स्टॅटिक space for it gets allocated for the lifetime of the program. जेव्हा एखादं ऑब्जेक्ट आपण स्टॅटिक, इथे बघा हा ऑब्जेक्ट स्टॅटिक म्हणून डेटा मेंबर आपण स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केला आहे. ओके, हा इथं आपण डेटा मेंबर स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केला आहे. जेव्हा तुम्ही तो स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करताय तेव्हा तो तर सगळ्या ऑब्जेक्टसाठी तो कॉमन असतोच. म्हणजे त्याला जी मेमरी देण्यात येते ती मेमरी स्पेस एकदाच देण्यात येते. ओके, म्हणजे पूर्ण प्रोग्रॅमच्या लाईफटाईममध्ये त्याला ही एकदाच मेमरी मिळते जिथं ती व्हेरिएबलचं अस्तित्व असतं, लक्षात ठेवा. नंतर पुन्हा त्याला मेमरी मिळत नाही, एकदाच मिळते कारण ते कॉमन आहे, सगळ्यांसाठी तो कॉमन असल्यामुळे ते एकदाच मिळतं, लक्षात ठेवा. ओके, सो इवन इफ द फंक्शन इज कॉल्ड मल्टिपल टाइम्स स्पेस फॉर द स्टॅटिक व्हेरिएबल इज अलोकेटेड ओनली वन्स and the value of the variable in the previous call gets carried through the next function. म्हणजे तुम्ही फंक्शनचा कॉल किती पण करा, इथं फंक्शन आहे ह्याला कॉल करा, इथं फंक्शन कॉल करा. ओके, किती पण जरा कॉल केला तरी सेम जो काय आहे स्टॅटिक मेंबर हा कॉमन असल्यामुळे सगळ्यांसाठी तोच कॉल होतो. ओके, आणि तीच व्हॅल्यू आपल्याला पुढं मिळते प्रत्येक फंक्शन कॉलला. ओके, आता आपण इथं एक्झिक्युशन बघूयात या प्रोग्रामचं काय घडतं. ओके, पहिल्यांदा ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, iostream.h नेमस्पेस वगैरे सांगितलं ऑलरेडी. पुढे जातो त्याच्या आता. ओके, क्लास केला आहे आपण कोणता? बॉक्स नावाचा एक क्लास केला आहे. पब्लिकमध्ये एक स्टॅटिक मेंबर टाकला आहे, इंटिजर टाईपचे डेटा टाईप आहे. ओके, ऑब्जेक्ट काउंट हे डेटा मेंबरचं नाव आहे आणि तो स्टॅटिक आहे. ओके, आता इथं दिसतं परत बॉक्स. ओके, हा बॉक्स फंक्शन आहे आणि हा क्लासचं नाव आहे. हे दोन्ही नावं काय आहेत? सारखी आहेत. पण ह्या बॉक्स फंक्शनच्या इथं ब्रॅकेट दिसतो बघा, हा ब्रॅकेट दिसायला तुम्हाला इथं ब्रॅकेट दिसतो बघा, हा बॉक्स आहे. इथं आणि कर्ली ब्रॅकेटच्या इथं बॉक्स तुम्हाला ब्रॅकेट दिसतो, राऊंड ब्रॅकेट्स आणि ह्याच्या आतमध्ये व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे हा जो बॉक्स आहे हा कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे. पण कुठली टाईप आहे? पॅरामीटराईज, कारण इथे व्हॅल्यूज आहेत L, B, H असं दिलं आहे. त्यामुळे हा पॅरामीटराईज कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर हा व्हॉल्यूम नावाचं फंक्शन आहे. डबल ही रिटर्न टाईप आहे, व्हॉल्यूम हे फंक्शनचं नाव आहे. हा नॉर्मल फंक्शन आहे का, कन्स्ट्रक्टर फंक्शन नाही आहे का, कारण व्हॉल्यूम हे फंक्शनचं नाव आहे आणि क्लासचं नाव बॉक्स आहे. त्यामुळे दोघांची नाव वेगवेगळे आहेत. त्यामुळे हा जो व्हॉल्यूम हा का आहे, हा एक नॉर्मल फंक्शन आहे. ओके, आता आपण बघूयात. ओके, प्रायव्हेटमध्ये लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट असं डिक्लेअर केलेलं आहे. इथं प्रायव्हेट हे डेटा मेंबर डिक्लेअर केले आहेत. मात्र हा ऑब्जेक्ट काउंट हा काय केला आहे, हा जो डेटा मेंबर डिक्लेअर केला आहे हा पब्लिक आहे, लक्षात ठेवा. हा पब्लिक मेंबर आहे. तीन आहे ते दिसत काय प्रायव्हेट आहेत.
ओके, लेंथ ब्रेड्थ आणि हाईट. ओके, नंतर हा जो ऑब्जेक्ट काउंट हा जो काय तुमचा स्टॅटिक डेटा मेंबर आहे त्याला व्हॅल्यू किती असाइन केले, 0 सुरुवातीला असाइन केले, किती 0. आता मेनपासून एक्झिक्युशन स्टार्ट झालं, मेनपासून एक्झिक्युशन काय झालं, स्टार्ट झालं. तर बघा आता मेनपासून एक्झिक्युशन स्टार्ट झालं. ओके, मेन इथं आहे, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट एक्झिक्युशन स्टार्ट झालं. बॉक्स हे क्लासचं नाव आहे, बॉक्स 1 हा ऑब्जेक्ट आहे. साहजिकच जेव्हा बॉक्स 1 हा ऑब्जेक्ट आहे, ओके, तेव्हा काय होणार आहे, बॉक्स 1 हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो, त्याचवेळी काय होतं, कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल होतो, कारण इथं कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे. ओके, त्यामुळे इथून कंट्रोल कुठं जातो, साहजिकच इथं जातो. आणि इथे दिसतं तुम्हाला $L, $B आणि $H असं दिसतं. ओके, तर ज्या व्हॅल्यू दिसत आहेत तुम्हाला इथं, ज्या व्हॅल्यू आहेत हे बघा, इथं 3.3, 1.2, 1.5 ह्या व्हॅल्यू जेव्हा कॉल होतो तेव्हा साहजिकच कशाला होतात, Lला एक व्हॅल्यू 1.5, ओके, 1.2 या Bला आणि 1.5 या Hला, ह्या व्हॅल्यू असाइन होतात. ऑलरेडी ते व्हॅल्यू आहेत 2.0, 2.0, 2.0. ओके, ह्या डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत, लक्षात ठेवा. ओके, जर तुम्ही व्हॅल्यू पास केल्या नसता कुठून, इथे ज्या व्हॅल्यू दिल्या तुम्ही 3, 1 आणि 2, 1.2, 1.5 ह्या व्हॅल्यू जर दिल्या नसता, तर ज्याला तुम्ही व्हॅल्यू दिलेली नाही आहे त्याच्यासाठी मग ही 2.0 व्हॅल्यू ते घेतलं असतं. समजतं का, वाटल्यास असं समजा इथं एक दिले बघा, इथं लक्ष द्या, बॉक्स 1ला 3.3, 1.2, 1.5 दिले. समजा 3.3 हे दिलं नसतं, 1.1, 1.5 3.3 दिलं नसतं, 1.2 दिलं असतं, 1.5 दिलं असतं. अशा वेळी काय होतं, जेव्हा कॉल इथं येईल तेव्हा तुम्हाला काय होतं, 1.2 ही Bला असाइन होते, 1.5 ही Hला, आणि इथे 3.3 दिलेली नाही आहे व्हॅल्यू, समजा इथे काय नसतं, तर इथं 2.0 त्याला असाइन झाले असते. जर डिफॉल्ट व्हॅल्यू काय होते, जर तुम्ही इथून दिलं नसाल, इथं नसेल व्हॅल्यू, तर मग ह्यातल्या व्हॅल्यूज काय होतात, त्या असाइन होतात. ओके, बघा बॉक्स 1 हा क्रिएट होतो ऑब्जेक्ट, इथून कंट्रोल कुठं आला, इथं आला. इथं नंतर 3.3 पहिली व्हॅल्यू 3.3 ही Lला असाइन होते, 1.2 Bला असाइन होते, 1.5 Hला असाइन होते. आता ओपनिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आला, कन्स्ट्रक्टर कॉल्ड हे प्रिंट झालं, इथे दिसते बघा आउटपुटला कन्स्ट्रक्टर कॉल्ड. एंडेलमुळे नेक्स्ट लाईनला आला, एंड म्हणजे नाईटचा एंड झाला लाईनचा. नंतर लेंथ इज इक्वल टू लेंथ, हे जे व्हेरिएबल इथे दिसतं बघा, इथं दिलं, इथे हे डेटा मेंबर आहेत. लेंथला L असाइन केलं, L म्हणजे किती, L किती असाइन झाले व्हॅल्यू आपण 3.5, इथे व्हॅल्यू असाइन होते 3.5, जी कुठून आली व्हॅल्यू 3.5 सॉरी 3.3, इथे आहे बघा व्हॅल्यू, 3.3 दिसते बघा इथे व्हॅल्यू. ओके, 3.3, 1.2 आणि 1.5 ह्या व्हॅल्यू असाइन होतात. 3.3 Lला, 1.2 Bची व्हॅल्यू आहे ती ब्रेडथला, आणि H किती 1.5 जे इकडून आलेल्या व्हॅल्यू याला प्रत्येकाला असाइन झाल्या आहेत, त्याच व्हॅल्यू काय होतात लेंथ ब्रेडथ आणि Hला. म्हणजे लेंथ किती होते 3.3, ब्रेड किती होते 1.2 आणि हाईट किती होते 1.5. हे सगळं झालं. आणि त्याच्यानंतर पुढं येतं, इथं ही कमेंट आहे, एव्हरी टाईम ऑब्जेक्ट इज क्रिएटेड, ही इन्क्रीज एव्हरी टाईम, ही कमेंट आहे. ही स्टेटमेंट कोणती कमेंट आहे, कारण तिचा अगोदर 2 हे काय 2 टाइम्स फॉरवर्ड स्लॅश आहे, त्यामुळे कमेंट आहे, तिचा काय परिणाम होत नाही. ऑब्जेक्ट काउंट प्लस प्लस, आता ऑब्जेक्ट काउंट सुरुवातीला ऑब्जेक्ट काउंट इथे किती आहे बघा 0 आहे, प्लस प्लस केला म्हणजे किती 1, म्हणजे ऑब्जेक्ट काउंट हा किती झाला आता 1 झाला, म्हणजे पहिला ऑब्जेक्ट ॲक्च्युली क्रिएट झाला. आता ब्रॅकेट संपला इथं, त्यामुळे कंट्रोल परत कुठं येतो, इथं आला. बॉक्स हा क्लास, बॉक्स 2 हा काय ऑब्जेक्ट, परत इथून कंट्रोल होता बघा, परत इथून कंट्रोल कुठे येणार आहे, इथे येतो 8.5, 6.0, 2.0. ओके, ह्या व्हॅल्यू काय होतात 8.5 Lला, 6.0 Bला आणि 2.0 Hला, ह्या व्हॅल्यू असाइन होतात या तिन्ही व्हेरिएबलला. नंतर कन्स्ट्रक्टर कॉल्ड हे प्रिंट होतं, इथं झालं आहे बघा ते प्रिंट कन्स्ट्रक्टर कॉल्ड सी आउटमुळे. नंतर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत, Lची व्हॅल्यू 8.5 लेंथला, 6.0 जी इथून व्हॅल्यू आल्या आहेत, या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या व्हॅल्यूज Lची, Bची आणि Hची लेंथ ब्रेडथ आणि हाईटला काय होते असाइन होते. नंतर पुढं आहे काउंट प्लस प्लस, ऑब्जेक्ट काउंट प्लस प्लस. ऑब्जेक्ट काउंट प्लस प्लस काय होतं, मगाशी ऑलरेडी बॉक्स 1 या ऑब्जेक्टच्या वेळी काउंट 1 झाला होता. आता बॉक्स 2साठी काय होतं ऑब्जेक्ट काउंट प्लस प्लस म्हणजे किती होतं 2 होतं, लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट काउंट किती झाला आता इथं 2, परत कंट्रोल इथून कुठं आला, इथं आला. ही स्टेटमेंट जी आहे कमेंट आहे,
प्रिंट टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट ही कमेंट आहे, त्यामुळे काय ती आपल्यासाठी आहे. पुढे सी आउट टोटल ऑब्जेक्ट ही प्रिंट झालं बघा, इथे दिसतं सी आउटमुळे. बॉक्स स्कोप ऑपरेटर ऑब्जेक्ट काउंट. बॉक्स हा क्लास आहे, क्लासच्या संदर्भाने ऑब्जेक्ट काउंटची व्हॅल्यू ती प्रिंट करतं, ती किती आहे आता 2 आहे. ओके, इथे ते ट्रू तुम्हाला दिसतं. एंड म्हणजे नेक्स्ट लाईनसाठी. रिटर्न 0, इथून काय होतं कंट्रोल काय होतो बाहेर पडतो. ओके, तर अशा प्रकारे इथं एक गोष्ट बघा, आता परत सांगतो, इथं आपला जो मेंबर आहे ऑब्जेक्ट काउंट हा डेटा मेंबर आहे, हा काय आहे स्टॅटिक आहे. स्टॅटिक असल्यामुळे काय परिणाम होतो, बॉक्स 1 बॉक्स 2 हे तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताय किंवा कितीही ऑब्जेक्ट क्रिएट करा, त्या सगळ्यांसाठी एकच कॉमन मेंबर असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे ऑब्जेक्ट क्रिएट करताना बॉक्स 1 जो काय परिणाम होतो, म्हणजे बॉक्स 1 जेव्हा तुम्ही क्रिएट केला तेव्हा हा ऑब्जेक्ट काउंट 0 होतो. ओके, बॉक्स 2 क्रिएट करताय तेव्हा ऑब्जेक्ट काउंट ++मुळे जेव्हा बॉक्स 1 क्रिएट करताय तेव्हा ऑब्जेक्ट किती होतो 1 होतो. बॉक्स 2 जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा ऑब्जेक्ट किती होतो, तो ऑब्जेक्ट काउंट किती होतो 2 होतो. म्हणजे हा मेंबर जो आहे ऑब्जेक्ट काउंट ह्या दोन्ही बॉक्स 1 बॉक्स 2 या दोन्हीसाठी काय आहे कॉमन कॉम करतो, लक्षात ठेवा कॉमन कॉम करतो. ओके, पण ते का कॉमन होतं, हा मेंबर जो तुमचा ऑब्जेक्ट काउंट आहे काय स्टॅटिक आहे म्हणून. पण हेच ह्याच्या अगोदर स्टॅटिक नसतं, जर हे स्टॅटिक नसतं लक्षात ठेवा, तर जेव्हा बॉक्स 1साठी कॉल आला असता तेव्हा ऑब्जेक्ट काउंट 1 झाला असता. बॉक्स 2साठी जेव्हा कॉल आला असता तेव्हा ओके ही 1ची व्हॅल्यू ओके हे त्यानं गृहीत धरलं नसतं, कारण तो कॉमन नसता तर. ओके, त्यामुळे परत ऑब्जेक्ट काउंटसाठी म्हणून तो परत काय झाला असता 1 झाला असता. ओके, बघा प्रयत्न करा समजून घ्यायचा, काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. एक गोष्ट मात्र नक्की की स्टॅटिक मेंबर असेल तर कितीही ऑब्जेक्ट क्रिएट करा, त्या प्रत्येकासाठी एकच कॉमन मेंबर असते. कॉमन जो का स्टॅटिक मेंबर असेल तेव्हा कॉमन असतो. मेमरी एकदाच अलोकेट होते. ओके, आणि जसे बदल होतील किती वेळा तुम्ही फंक्शन कॉल करा, प्रत्येक वेळी जी रिसेंट व्हॅल्यू आहे त्याच्यावरतीच ते काय करतं काम करतं.